जय हरी, जय हरी. आजच्या भागामध्ये आपण गुरुपादुकांचं महत्त्व पाहणार आहोत. गुरुपादुका ह्या किती ऊर्जावान आहेत आणि त्यांच्या मागं काय रहस्य दडलेलं आहेत त्याची माहिती व महत्त्व, आणि गुरूंच्या पायांना किंवा सद्गुरूंचे जे पाय असतात किंवा सद्गुरूंच्याकडून जे मिळालेलं ज्ञान असतं त्याची ऊर्जा कुठं संपादन असते ते त्यांच्या पायापाशी असतील. आणि त्यांनी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सोडून गेलेले जे पादुका स्थान आहेत, उदाहरणार्थ गिरनार, गाणगापूर, नरसिंह सरस्वती, नरसोबाची वाडी, आणि आजच्या या भागामध्ये 9 ऊर्जावान पादुकांचं दर्शन आणि त्याची माहिती, महत्त्व आपण बघणार आहोत. तर तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तर तो अभंग गुरुच्या चरणाशी आपण एकरूप जर झालो, गुरुचरणावर जर भाव ठेवला तर आपल्याला देवाची ओळख कशी होते, देव कसा भेटतो, या पद्धतीचा एक अभंग आहे. तो आपण प्रथम घेऊ. गुरुचरणी ठेविता भाव, देव भेटे आपोआप, म्हणून गुरुशी भजावे, रूप ध्यानाशी आणावे, देव गुरुपाशी आहे, वारंवार सांगू काय. तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे जनीवनी. म्हणजे गुरुचरणावर जर भाव ठेवला तर आपल्याला देव आपोआप भेटल. अशा प्रकारे जे गुरूंचं महत्त्व आहे खूप अनन्यसाधारण आहेत. आणि तशाच प्रकारचा एक नामदेव महाराजांचा अभंग आहे, तो पण तसाच किती सुंदर आहेत. पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. गुरुचरणाची माती तीच माझी भागीरथी, गुरुचरणाची माती तीच माझी भागीरथी. पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा, हीच माझी देव पूजा. गुरुचरणाचा बिंदू हाची माझा कृपा सिंधू, हाची माझा कृपा सिंधू. पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. गुरुचरणाचे ध्यान गुरुचरणाचे ध्यान, हेची माझी संध्या स्नान, हेची माझी संध्या स्नान. पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. नामा म्हणे खेचर पाही, गुरु वाचून दैवत नाही. नामा म्हणे खेचर पाही, गुरुविना दैवत नाही. पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा, हीच माझी देव पूजा. हे संत नामदेव महाराजांचा अभंग आणि संत तुकाराम महाराजांचा अभंग गुरुला हे जे अनन्यसाधारण महत्त्व देतात. आणि गुरुच्या चरणाशी, गुरूंच्या पादुकापाशी संपूर्ण त्यांची ऊर्जा साठवलेली असते. आणि त्यांचं ज्या दर्शनानं जे माणसाला, भक्ताला जे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं किंवा जी अनन्यसाधारण जी ऊर्जा मिळते, आणि साधकाचं, भक्ताचं संपूर्ण पाप कसं शालन होतं, कसं त्याला नवीन विचाराची प्रेरणा भेटते आणि त्याला सद्बुद्धी सुचते आणि त्याचे जे वाईट विचार आहेत ते त्याला सोडून जातात, पाप वासना सोडून जाते. अशा महान साधू विभूतींचे जे चरणांचे जे पादुका आहेत ते जे सोडून गेलेले आहेत आपल्या भक्तासाठी, त्यांचा एक विशेष असा जो भाग आहे तो आजच्या भागात आपण पाहणार आहेत. तर साधू संतांनी भक्तासाठी सोडून गेलेल्या पादुकांचे जे महत्त्व आहेत ते त्यांना गुरुपादुका किंवा खडावा असं म्हणतात. तर त्यांचा जो साधेपणा आहे, त्यांचं जे वैराग्य आहे, सकारात्मक ऊर्जा आहे आणि ईश्वरी तत्वाचं प्रतीक आहेत, ज्यांच्या पूजेमुळे भक्तांचे मन शुद्ध होते व पापापासून मुक्ती मिळते. दत्त संप्रदायामधील या पादुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर हे पादुका म्हणजे कसं आहे, शिव आणि शक्तीचं रूप आहेत. उजवी बाजू ही पादुका जे असतात त्याच्यात उजव्या पायाची पादुका शिव असते आणि डाव्या पायावरची जी पादुका असते ती शक्ती अशी. आणि शिव आणि शक्तीचं ऊर्जा त्या पादुकामध्ये रूपांतरित झालेल्या असतात. आणि अशा महान साधू संतांनी ह्या पादुका सोडून गेलेल्या आहेत फक्त भक्ताच्या रक्षणाकरता, भक्तांना आलेल्या अडचणींना मात करण्याकरता, भक्तांचं
भक्तांना जे सुदैव जे प्राप्त होतं ते ह्या पादुकांच्या दर्शनानं होतं, स्पर्शानं होतं आणि त्यांच्यातून जी ऊर्जा रूपांतरित होती ती आपल्या शरीरामध्ये, डोक्यामध्ये प्रवेश करते. मग असे जे अनन्यसाधारण जे आजचे जे पादुकांचं महत्त्व आहे ते आपण बघतो. तर दत्त महाराजांचा जो दुसरा अवतार आहे नरसिंह सरस्वती गाणगापूर, जेव्हा त्या अवताराची समाप्ती होत होते त्यांनी महान कार्य या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक म्हणजे अख्खा भारतभर त्यांचं महान कार्य नरसिंह सरस्वतींचं. आणि जेव्हा त्यांनी त्यांच्या अवताराची समाप्ती केली तेव्हा त्यांनी त्या नदीमध्ये जाताना ते ज्या जहाजातून ज्या होडीतून गेले त्या होडीमध्ये निर्गुण पादुका सोडून गेले आणि त्या निर्गुण पादुकाची स्थापना गाणगापूर येथे केलेली आहेत. आणि आजही त्या निर्गुण पादुकामध्ये नवचैतन्य आणि तिथं खूप पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा ही भरलेली आहे. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, बऱ्याच जणाला अनुभव आहे आणि त्याच्या दर्शनाने मिळणारा जो लाभ आहे तो खूप अनन्यसाधारण आहे. तसंच जसं गाणगापूरला आहे तसं गिरनार येथे श्री दत्त पादुका भाविकांच्या हिताकरता सोडून गेले आहेत. तसेच बसव कल्याण येथे श्री शेष दत्त पादुका आहेत. कडंगवाडी येथे श्री नरसिंह सरस्वतींनी कडंगवाडीला येथे करुण पादुका नरसिंह सरस्वती सोडून गेलेत. तसंच कुरवपूर येथे श्रीपाद पादुका, तसेच पिठापूर येथे दत्तात्रयाचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या श्रीपाद पादुका आहेत. औदुंब म्हणजे त्यांना ज्या पिठापूरला जे सोडून गेले त्याला श्रीपाद पादुका असे म्हणलेले आहेत. आणि त्या पादुकांचं आजही तिथंच पूजा होते, कारण त्या पादुकामध्ये संपूर्णपणे दत्त महाराजांनी ऊर्जा सोडून गेलेले आहेत. आणि त्या ऊर्जेचा जो सकारात्मक शक्ती आहे त्यांचं दर्शनाने, त्यांच्या स्मरणाने, त्यांच्या स्पर्शाने, त्या तीर्थात गेल्याने किंवा त्या तीर्थाचं सकाळी उठल्यानंतर स्मरण केल्याने, त्या पादुकांचं दर्शन घेतल्याने आपल्या मनामध्ये जो उत्साह आणि जी सकारात्मक ऊर्जा तयार होती तर त्यांचं जे पावित्र्य आहे त्यांची जी ऊर्जा आहे ते महाराजांचे सोडून गेलेले म्हणून होते. तर तसंच औदुंबरवाडी येथे विमल पादुका आहेत. औदुंबर येथे ज्या नरसिंह सरस्वती महाराजांनी जी तपश्चर्या केली तेव्हा जाताना तिथं त्या विमल पादुका असे ते सोडून गेले. त्या पादुकावर जर आपण दुधाचा अभिषेक केला तर ते पादुकांचं संपूर्णपणे असं चित्र स्पष्ट दिसतं का त्या पादुका कशा स्वरूपात आहेत. अशा प्रकारे त्या एक विमल पादुका म्हणून त्याला नाव आहेत. ते जे आहे ते औदुंबरवाडी इथे आहेत. तसेच दत्तात्रयांचे जे दुसरे अवतार आहेत नरसिंह सरस्वती यांच्या पादुका आजपर्यंत भक्ताच्या दर्शनाकरता उपलब्ध आहेत. तसेच काल 25 डिसेंबर गुरुवार रोजी भोसरी येथे दत्त मंदिरामध्ये 9 महात्म्यांच्या पादुका दर्शनाकरता उपलब्ध होत्या. आणि त्या पादुकांचे जे रहस्य आणि त्याचं दर्शन आता आपण ह्या व्हिडिओमार्फत आपण त्यांचं दर्शन नाही घेणार आहे आणि त्यांचं जे महत्त्व आहे ते पण पाहणार आहेत. तर जी पहिली जी पादुका होती ती चित्रकूट पर्वतावर श्रीरामाची पादुका होती आणि ती पादुकांचं दर्शन करण्याकरता एकत्रीकरण एका ठिकाणी झालं होतं काल 25 डिसेंबर रोजी. तर त्या पादुकांचं दर्शन व्हिडिओमार्फत होईल. आणि त्याचं महत्त्व असं आहे की चित्रकूट येथे श्रीराम जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा तिथं काही कालखंड त्यांचं वास्तव्य झालं. पण त्या वास्तव्य झाल्यानंतर भरताने तिथं श्रीरामांच्या पादुका स्थापन केल्या आणि त्या सिंहासनावर ठेवल्या आणि त्या सिंहासनावर ठेवलेल्या पादुकांची पूजा करून प्रत्यक्षात श्रीरामच्या पादुकांचा वास आहे असं त्यांनी निश्चय करून त्या पादुकांचं स्मरण केलं. आणि त्या ज्या पादुका ज्या ठेवल्या तर त्या खरोखर भरत यांच्या निस्वार्थ भक्तीचे व कर्तव्यनिष्ठाचे आणि श्रीरामाच्या दैवी अस्तित्वाचं प्रतीक म्हणजे चित्रकूट पादुका होय. भरताने सिंहासनावर पादुका विराजमान करून त्यांच्या सेवेशी सादर होऊन राज्य केले. त्याग आणि समर्पणाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे चित्रकूट पादुका. श्रीरामाच्या पादुका राजा भरतासाठी त्याग, भक्ती आणि दैवशी अस्तित्वाचं प्रतीक म्हणजे चित्रकूट पर्वतावरील श्रीरामाच्या पादुका होय. त्याचं आपण दर्शन व्हिडिओमार्फत घेणार आहोत. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचे ज्या पादुका आहेत ते शिर्डी साईबाबा यांचे पादुका आहेत. तर शिर्डी साईबाबांच्या पादुका सर्वांना माहिती आहेत. शिर्डीच्या साईबाबांनी आयुष्यभर श्रद्धा आणि सबुरी ह्या महामंत्राचा उपदेश सर्व साधकांना भक्तांना केला. अशा त्या साईबाबांच्या पादुकामध्ये साईबाबांनी जाताना संपूर्ण त्याची जी ऊर्जा, त्यांची जी प्रेरणा, त्यांची साधना, त्यांची शक्ती त्याच्यामध्ये
संकरित केली, त्याच्यामध्ये संचारित केली आणि त्या शक्तीचा अनुभव आजही लाखो लोक त्या शाई भक्त त्याच्यामधून घेतात. त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगाला श्रद्धा आणि सबुरीचे शिक्षण देणारे साईबाबा अवलिया संत होते. शाईच्या पादुकामध्ये साईबाबाची प्रत्यक्ष उपस्थिती होय. या पादुकांच्या दर्शनाने दुःख व कष्ट दूर होतात, संसारात बरकत येते अशी श्रद्धाळूंची धारणा आहे. या पादुका म्हणजे भक्तासाठी आस्था, प्रेम आणि दिव्य शक्तीचा स्रोत आहे. अशा प्रकारे ह्या शिर्डीच्या साईबाबांच्या पादुकाचं दर्शन आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला जे गजानन महाराजांच्या पादुका आहेत, तर गजानन महाराजांच्या पादुका आहे शेगाव गजानन महाराज. शेगाव या ठिकाणी गजानन महाराजांचं कार्य झालं आणि त्यांचं जे भारतभर जे भक्त आहेत, तर सर्वांना एक माहिती आहे का, गजानन महाराजांचा जो महामंत्र होता गणगणात बोते, म्हणजे सर्व विश्वामध्ये ती ईश्वराची शक्ती भरलेली आहे, कणाकणात परमेश्वर आहेत. आणि मी पण गजानन महाराजांनी सांगितलं की मी पण ह्या कणाकणात भरून उरलेला आहेत. तसंच माझ्या पादुकामध्ये ज्या माझी शक्ती मी संक्रमित केलेली आहेत, तर या पादुकांचं जो दर्शन घेईन त्यालाही या शक्तीचा अनुभव येईल. अशा प्रकारे गजानन महाराजांचा आशीर्वाद भक्तासाठी आहे. ते महाराजांची अलौकिक शक्ती, दैवी चमत्कार, मार्गदर्शन, आशीर्वाद ज्या पादुकात सामावलेले आहेत, गजानन महाराज पादुकाचे दर्शन घेणे म्हणजे त्यांच्या पवित्र अस्तित्वाची आणि त्यांचा आशीर्वाद घेणे असाच त्याचा अर्थ होय. अशा प्रकारे गजानन महाराजांच्या पादुकांचं दर्शन आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर 4 नंबर स्वामी समर्थ पादुका. स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराजांचे ज्या पादुका आहेत, तर ते अक्कलकोट स्वामी महाराजांचं कायम त्यांचं एक महामंत्र होता, तो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत, असं खंबीरपणे सांगणारा हा ब्रह्मांड नायक असा एक महात्मा आपल्या महाराष्ट्रात 17व्या शतकात होऊन गेलेत, आपल्या 19व्या शतकाच्या अगोदर होऊन गेलेत. तर ह्या महात्म्याने जाता जाता सांगितलं की मैं जिंदा हो, मैं मरा नाही, म्हणजे असं ठामपणे भक्तांना सांगणारा असा कडक स्वभावाचा असा एक महात्मा होऊन गेला की त्यांच्या ज्या पवित्र पादुका आहेत त्या अक्कलकोट येथे दर्शनासाठी सर्वांना ठेवलेल्या आहेत. स्वामींची पादुका म्हणजे श्रद्धा आणि शक्ती आणि मार्गदर्शनाचे प्रतीक आहेत, ज्यांच्या पूजनाने भक्तांना मनशांती, आरोग्य, यश आणि आध्यात्मिक बळ मिळतं. स्वामींनी अवतार कार्य संपवलं नसून त्यांच्या पादुका आणि नामस्मरण आजही भक्तांना संकटातून मार्ग काढण्यास मदत करतात. स्वामींच्या पादुका म्हणजे त्यांच्या दिव्य अस्तित्वाची प्रचिती देतात. अशक्य हे शक्य करण्याचे सामर्थ्य स्वामींच्या पादुकांच्या दर्शनाने होते. अक्कलकोट स्वामी सांगून गेले, मैं जिंदा हूँ मरा नाही, हे त्यांचे ब्रीद आहे. अशी सकारात्मक ऊर्जा देणारी स्वामी पादुका म्हणजे आपल्या भक्तासाठी वरदानच आहेत. असे स्वामी समर्थांच्या पादुकांचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहेत. आणि स्वामींचे जे भक्त आहेत ते भारतभर नसून जगभर पण आहेत आणि त्यांचा अनुभव हा पावले येणार आहेत. त्यांचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा पैखरी वाणीने घेणारा सतत असा महामंत्र आहेत. त्यांची जी पूजा आहे ती साधी आणि सोपी सुटसुटीत अशी स्वामी समर्थ महाराजांची जी पूजा आहे ती खूप सुंदर आहेत. आणि त्यांचं जे आता सध्याचं जे अस्तित्व आहे ते तर संपूर्ण विश्वभर तर आहेत, पण ते जिथे जिथे ज्यांच्या पादुकांची पूजन विधियुक्त होतं, प्रत्यक्ष स्वामी समर्थ असताना बरेच भक्त स्वामींच्या दर्शनाला जायचे आणि त्यांची तिथं स्वयंपाक करून नैवेद्य पाणी करून स्वामींची यथार्थ पूजा करायची आणि आपण नेलेल्या पादुका स्वामींच्या पायात घालायचे आणि त्या पादुका आपल्या घरी घेऊन येत होते स्वामी असताना. असे खूप भक्त आहेत महाराष्ट्रात का ज्यांच्याकडे आजही स्वामींच्या पादुका त्यांच्या घरामध्ये, म्हणजे तीच खरी त्यांची संपत्ती आहे, तीच संतती आहेत, तेच त्यांचं वैभव आहे. असे अनेक भक्त स्वामी समर्थांचे आजही आहेत आणि स्वामी समर्थांना ते खूप मानतात आणि स्वामी समर्थ प्रत्यक्षात आज आहे अशी ज्यांची धारणा आहेत, खऱ्या अर्थानं तेच स्वामींचे भक्त आहे असं म्हणायला पाहिजे का. आणि आता हे स्वामी समर्थांच्या पादुकांचं महत्त्व झालं. आता 5वं जे आहे ते नरसिंह सरस्वती. नरसिंह सरस्वती महाराजांचा औदुंबर पादुका अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला जातात. कारण सरस्वती महाराजांनी कृष्ण तीरावर औदुंबर येथे स्थापना केलेली विमल पादुका होय. म्हणजे जे नरसिंह सरस्वती जे औदुंबरवाडीला सांगली जिल्ह्यामध्ये जे औदुंबरवाडी आहे
तिथं नरसिंह सरस्वती दत्त महाराजांचे दुसरे अवतार यांनी ज्या त्यांच्या तपोबला तिथं तपश्चर्या केलीत आणि त्यांचे तपोबलाचं तप ज्या पादुकामध्ये घातलं त्या आजही पादुका तिथं त्या आहे आणि त्या पादुकांना नाव विमल पादुका असं म्हणलेले आहेत. म्हणजे नाव पण किती सुंदर आहेत की ज्याच्यामध्ये कोणताच मल नाही आणि जे भाविका करता भक्ताय करता त्या साधूने त्यांची जी कळवळा येतो त्यांना भक्तांच्या हिता करता ते त्यांचं जसं त्याने अहोरात्र त्या पादुकामध्ये तप घालून ठेवलेले आहेत तर ते त्याच्यामुळेच ह्या सृष्टीचे जे चलनवलन होते ते जी पॉझिटिव्ह एनर्जी जी सकारात्मक ऊर्जा ही जगामध्ये वावरत असते ती आपल्याला तशी कळत नाही, वरून कळत नाही. जोपर्यंत आपला अंतःकरण त्यांच्याविषयी मृदू होत नाहीत, जोपर्यंत अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांची सकारात्मक ही जगभर आहे ही कळत नाहीत. म्हणून त्यांनी आपल्यासारख्या साधारण भक्तांना का होईना पण एक पादुकांचं का होईना त्यांनी एक तपोबल आणि एक सकारात्मक ऊर्जांचं ठिकाण करून ठेवलं. हे त्यांचं औदार्य आहेत का सर्वसाधारण प्रत्येक भक्ताला प्रत्येक माणसाला त्यांची कुठंतरी काहीतरी अनुभूती यावी. नाही संसारात करता सतत तो नामस्मरण करू शकत नाही पण कधीतरी तिथं जाऊन दर्शन करतो, माथा टेकवतो आणि त्यांची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या शरीरात ती प्रवेश करते आणि आपल्याला सद्बुद्धी देऊन आपले संकट दूर करतात. आपल्या मनामध्ये जी निगेटिव्हिटी ती निघून जाते आणि आपल्या बुद्धीमध्ये सतत पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि आपल्याला ह्या संसाराची चिंता राहत नाहीत, मनात क्लेश राहत नाही, द्वेष राहत नाही, दोष राहत नाहीत, असं आपलं अंतःकरण मृदू मऊ होतं. अशा प्रकारे साधू संतांनी केलेली जी आपल्यासाठी जे त्याने जे सायास केलेले आहेत आपल्यासाठी जो त्याने अट्टहास केलेला आहे त्यांच्या ह्या पादुकांना उजाळा मिळण्यासाठी आपण ह्या 9 पादुकांचं दर्शन व्हिडिओमार्फत घेत आहे आणि त्यांचं महत्त्व पाहत आहेत. तर असा औदुंबर पादुका केवळ दगड नसून त्या नरसिंह सरस्वती महाराजांच्या पवित्र अस्तित्वाचा आणि त्यांच्या असीम कृपेचा स्रोत आहेत ज्यामुळे भक्तांना आध्यात्मिक उन्नती आणि लौकिक लाभ होतो. अशा प्रकारे स्वामींनी जाताना त्या भक्तासाठी करून ठेवलं आणि सांगून पण ठेवलं का माझ्या पादुका ह्या दगड नसून ह्या प्रत्यक्षात सकारात्मक ऊर्जेचं एक गाभारा आहे की जिथून प्रत्येकाला एक कृपेचा स्रोत बाहेर पडन आणि तो प्रत्येकाला त्याचा अनुभव घेता येईल. अशा प्रकारे आध्यात्मिक उन्नती आणि लौकिकाचा जो लाभ होतो त्या औदुंबरवाडी इथली विमल पादुका आहेत. आता आपण 6 नंबर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या ज्या ऊर्जा पादुका आहेत त्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या दिव्य पादुका म्हणजेच राम नामाच्या शक्तीचे प्रतीक आहेत. ज्यांच्या सानिध्यात साधकांना नामस्मरण, भक्ती आणि आत्मिक शांती मिळते. गोंदवलेकर संस्थानाचं ते ऊर्जा केंद्र आहेत. त्यातून महाराजांच्या शिकवणीचा प्रसार होऊन मार्गदर्शन मिळते. गादी परंपरा नसताना पादुकावर डोके ठेवून अनुग्रह दिला जातो. दरवर्षी 13 कोटी रामनामाचा जप पादुकांची शक्ती स्थळाजवळ केला जातो. महाराजांच्या शिकवणीनुसार राम हाच करता आहे, रामनाम हेच या युगातील मुक्तीचे साधन आहे असं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आयुष्यभर जो रामनामाचा जो बोध केला, रामनामाचा जप केला आणि रामनामाचं महत्त्व हे त्यांनी प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवलं. अशी महान विभूती म्हणजे गोंदवलेकर महाराज आणि यांच्या जे पादुकाचं जे स्थान आहे आज तिथं दररोज अभिषेक केला जातो, त्यांची आरती केली जाते. आणि गोंदवलेकर महाराजांनी जाताना एक विशेष म्हणजे एक गोष्ट सांगून गेले का जसा वडील मुलासाठी पैसे कमवून बँकेत ठेवून जातो आणि त्या बँकेच्या ठेवलेल्या पैशाचा मुलगा जसा पुढं उपभोग घेतो तसं मी जे कमवलेलं तपोबल आहेत, मी जे रामनामामधून जे मिळवलेलं जे धन आहे ते मी हे गोंदवलेला ठेवून जात आहेत आणि त्या पादुकामध्ये ती ऊर्जा त्यांची भरलेली आहेत आणि इथं येणारा एकही खाली हात जाणार नाहीत असं गोंदवलेकर महाराजांचं वचन होतं. म्हणजे या संतांना भक्तांचा किती कळवळा आहे, ते गेले तरी त्यांचं कार्य अविरत चालू आहे. असे महान विभूती म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या ज्या पादुका आहेत त्यांचंही दर्शन आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. श्री सद्गुरू महाराज शंकरांना धनकवडी येथे हे अवलिया संत होते, शंकरांना म्हणजे खूप महान विभूती होऊन गेलेत
स्वामी समर्थांच्या नंतर. आणि त्यांनी स्वामी समर्थांनी स्पर्श करून त्यांना बोध केलेले आहेत. आणि शंकरांना म्हणजे अष्टवक्राचे अवतार होते. या शंकरांनाच्या डोक्यावर 3 शिवलिंगासारखे भोवरे होते. म्हणजे ते भगवान शंकराचेच अवतार होते, म्हणजे शिवलिंगच होतं त्यांच्या डोक्यावर प्रत्यक्षात. आणि यांची राहणी साधी होती आणि त्यांची जी बसण्याची जी बैठक होती तीही वेगळीच होती. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये खूप तेज होतं. या शंकरांना खूप महान विभूती यांचे जर चमत्कार बघितले तर भरपूर यांच्या बकरीमध्ये खूप चमत्कार येतात. त्यांनी पावलोपावली चमत्कार केलेले आहेत. एक चमत्कार असा आहे की त्यांचा एक भक्त विमानानं बाहेरच्या देशात जात होता आणि जात असताना विमानात अचानक बिघाड झाला. आणि बिघाड झाल्यानंतर त्यांना सद्गुरू शंकरांना यांचं स्मरण झालं. स्मरण झाल्यानंतर ते विमानात जे खाली येत होते ते अचानक परत सुस्थितीत झालं आणि ते चालू लागलं व्यवस्थित. आणि त्यांचं त्या भक्तांचा जो बरोबर योग्य ठिकाणी ते गेले, तिथं उतरले. आणि आल्यानंतर जेव्हा ते बाहेरच्या देशातून पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर शंकरांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा शंकरांनाने विचारलं, अरे दादा, ते तुझ्या विमानात जो बिघाड झाला होता तो नीट झाला ना? असं म्हणल्यानंतर तो जो त्यांचा भक्त होता तो ढाय मोकलून रडायला लागला. आणि त्यांना कळलं का आपल्या जे विमानात आपला जो मृत्यू होणार होता, विमानाचं जे दुर्घटना होणार होती, ती शंकरांनाच्या सामर्थ्यानं आपली टळली गेली. म्हणजे एवढी महान विभूती होती का त्यांचं संपूर्ण अंतरंगामध्ये साम्राज्य होतं, ब्रह्मांडात साम्राज्य होतं. आणि त्यांना सर्व गोष्टी अंतर्भूत कळत होत्यात, मागल्या पुढल्या ब्रह्मांडात चालणाऱ्या. म्हणजे असे शंकरांनाची विभूती. आणि त्यांच्याही पादुका आपण या व्हिडिओच्या मार्फतून पाहणार आहोत. ते अवलिया संत होते. ते सिगरेट ओढायचे, चिलीम ओढायचे, परंतु त्याचा अर्थ असा होता का ते भक्तांचे जे दोष त्या सिगरेटमधून घालवत होते. आजही तिथे सिगरेट वाहण्याची जी पद्धत आहे ती याच्यासाठीच आहे, काही एखाद्यामध्ये मलिनता आलेली असन, काही दोष असन, कष्ट असन, पापात्मक भावना असेल तर ती त्यांना ते अर्पण केल्यानंतर ती जाती. आजही ते शंकरांनाचं कार्य हे भरपूर ठिकाणी चालू आहेत आणि त्यांना मानणारे आणि त्यांना भजणारे हा साधकांची संख्या खूप आहे महाराष्ट्रामध्ये. स्वामी समर्थाकडून स्पर्श दीक्षा घेतली होती. त्यांचे खूप अनुयायी होते. ते सारखे लीला करत असेत, भक्तांना आनंद देत असेत. असे सद्गुरू शंकर महाराज यांचं जे चरित्र आहे आपण थोडक्यात बघितलं. आणि त्यांचे पादुकाचं जे सामर्थ्य आहेत ते पण आपल्याला सर्वांना माहीत असेल. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. आणि 8व्या नंबरचे जे पादुका आहेत ते रामदास स्वामी सज्जनगड. या सज्जनगडाला रामदास स्वामींच्या पादुका आहेत. तर रामदास स्वामी यांचं सर्वांना माहिती, त्यांचं जे कार्य होतं, त्यांनी दासबोध, मनाचे श्लोक अशा विविध ग्रंथावर त्यांनी निरूपण केले. ते हनुमंतरायाचे शिष्य होते. त्यांना हनुमंतरायाने प्रत्यक्षात दर्शन दिलं होतं. श्रीरामाचं त्यांना दर्शन झालं होतं. हे सर्वांना ज्ञात आहेत. तर त्यांच्या पादुका म्हणजे साधेपणा, वैराग्य, शिस्त आणि आत्मशक्तीचं प्रतिनिधित्व करतात. त्यातून जय 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 रघुवीर समर्थाच्या गजरात दासबोध आणि मनाचे श्लोक यासारख्या ग्रंथामध्ये नैतिक शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे समाजात एकोपा आणि सद्वर्तन वाढते. पादुकांचे महत्त्व, दैवी शक्तीचे प्रतीक, सात्विकता आणि वैराग्य, ऊर्जा आणि संरक्षण, आदर आणि भक्ती, विचारांचा प्रसार करणारा उज्ज्वल परंपरा म्हणजे समर्थांच्या पादुका होय. असे हे महान विभूती सज्जनगडाचे वरील हा जो महात्मा आहे त्यांच्या समर्थांच्या पादुका यांचंही दर्शन घेणार आहेत. आणि समर्थांचा एक चमत्कार जर बघितला तर तो खूप वाखाणण्याजोगता आहे. समर्थ एकदा भिक्षासाठी एका खेड्यागावात गेले. आणि जेव्हा त्यांनी भिक्षा मागत होते तर जय जय रघुवीर समर्थ असं करत एका स्त्रीच्या घरापुढं गेले. आणि त्या स्त्रीला म्हणले, माई भिक्षान दे, असं त्याने आवाज दिला. तेव्हा ती स्त्री जी होती ती घराला पोचारा देत होती. म्हणजे पोत्याना पाणी असं पाण्यामध्ये भिजवून आणि ते असे भिंतीला सारवणं अशा प्रकारे तो पोचारा देत होते. पण त्या स्त्रीला साधूचा राग आला. आता काय दुर्दैव म्हणावं लागेल. आणि तिनं तो पोचारा असतो, तो पोताचा, तो तसाच त्या बलदंड शरीर असं चैतन्य असं स्वरूपवान स्वामी समर्थ जे होते ते खूप 1200 सूर्यनमस्कार करून त्यांचं शरीर खूप बलदंड आणि खूप तेजस्वी होतं. स्वामी समर्थ म्हणजे समर्थच होते ते. आणि ते पोत्याचा जो पोचारा आहे तो तसाच त्यांच्या अंगावर फेकला गेला. आणि तो पोचारा तो त्यांनी घेतला. तो त्या स्त्रीनं रागा फेकला, पण स्वामी समर्थ आपल्या रामदास स्वामी तो घेतला
आणि तो पोचारा घेऊन नदीवर गेले. तिथं तिने तो जे पोत्याचा पोचारा आहे तो धुतला आणि त्या बारदाण्यापासून त्यांनी वाती तयार केल्यात आणि ते दररोज त्या वाती याच्यासाठी लावत होते. तिथं हनुमंताच्या मूर्तीपुढं दररोज त्या वाती जाळायचे. असं करून करून ते 6 महिन्याने त्या पोचाराच्या वाती संपल्या आणि ते परत योगायोग त्याच गावात त्याच घरापुढं परत भिक्षा मागायला 6 महिन्यानंतर गेले. जेव्हा गेले तेव्हा त्याही परिस्थितीमध्ये ती स्त्री त्या घराला पोचाराच मारत होती आणि स्वामी समर्थांनी परत आवाज दिला, भिक्षान देई माई. परत त्या स्त्रीला त्या स्वामींचा समर्थांचा राग आला आणि तिनं परत तीच क्रिया केली आणि तो पोचारा फेकून मारला आणि परत स्वामींनी ते समर्थाने तो पोचारा जो बारदाण्याचा तुकडा आहे तो घेतला, नदीवर गेले, स्नान केलं आणि तो धुवून काढला आणि त्याच्या परत वाती केल्या आणि परत ते 6 महिने परत त्या मारुतीच्या मंदिरात त्यांचे जे आराध्य दैवत होतं तिथं त्याच्या वाती करून त्या दररोज ते तेलवात करून लावायचे आणि संपलं. असं करून हे दोनदा ही क्रिया झाली. तिसऱ्यांदा जेव्हा रामदास स्वामी जेव्हा त्याच घरी योगायोग परत आले आणि त्या बाईला मात्र पश्चाताप झाला तर ह्या महात्म्याला आपण दोनदाही पोचारा फेकून मारला तरी पण राग आलेला नाही. काय म्हणावं लागेल या समर्थांचं जे लीला आहे ती किती आघात आहेत. मग ती बाई तिसरी त्या समर्थांना म्हणली, स्वामी मी तुम्हाला दोनदा पोचारा फेकून मारला तरी तुम्ही परत इथं आलात, मग तुम्हाला त्याचा राग आला नाही का? नाही म्हणे, मग बाई तू खूप खूप चांगलं काम केलं म्हणे, माझी अहंकाराची होळी झाली का नाही मला याच्यातून सिद्ध झालं आणि तू माझ्यासाठी खरोखर जगदंबा आहे म्हणे. कारण मला जर राग आला असता तर माझं हे समर्थपण टिकलं नसतं. त्याची तू परीक्षा घेतली, मी तुझा आभारी आहे. म्हणजे समर्थांचं हे जे कसे खरोखर ते समर्थ होते त्याचं हे एक उज्ज्वल उदाहरण आहे आणि समर्थांची लीला ही आघात आहेत. अशा प्रकारे रामदास स्वामींचे सज्जनगडावर असलेलं जे वास्तव्य आणि त्यांचे जे पादुका आहेत त्या ऊर्जावान पादुका आहेत त्याचंही दर्शन आपण आज घेणार आहोत. त्याच्यानंतर 9वे जे आहे ते श्रीधर स्वामी. हे श्रीधर स्वामी खूप महान विभूती होते. हे पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते आणि यांनी लिखाणाचं काम केलं. म्हणजे अर्थात त्यांना ही जी ऊर्जा आहे ती प्रत्यक्षात पांडुरंगाकडूनच मिळाली आणि त्यांनी खूप महत्त्वाचे असे ग्रंथ लिहिलेत. त्यांच्याकडून पांडव प्रताप, शिवलीला अमृत, पांडुरंगाचं महत्त्व, हरिविजय, रामविजय, अशा प्रकारे त्यांनी खूप मल्हारी महात्म्य अशा प्रकारच्या ग्रंथांची रचना त्यांच्याकडून झाली. आणि श्रीधर स्वामी यांच्या पवित्र पाऊल खुणा, त्यांचे दिव्य शक्ती, पावित्र्य आणि भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता आहे. त्यांच्या पादुका म्हणजे भक्तांच्या जीवनात त्यांच्या दर्शनानं आजही भक्तांच्या जीवनामध्ये बदल घडू शकतो. अशा त्या पादुकामध्ये तेवढं पावित्र्य आजही आहेत. अशा त्या पादुकांचं म्हणजे सद्गुरूचं प्रत्यक्ष सगुण रूप मानलं जातं. सज्जनांच्या भक्तांच्या ज्या पादुका आहेत, संतांच्या ज्या पादुका आहेत, अवलियांच्या ज्या पादुका आहेत तर ते प्रत्यक्ष त्या महात्म्यांचं ते सगुण रूप आहे, सद्गुरूचं सगुण रूप आहे असं आपण मानलं पाहिजे. त्याच्यामध्ये काहीच थोडासुद्धा भेद येतो किंतु परंतु असं मानलं नाही पाहिजे. तर ते प्रत्यक्ष त्या विभूतीचं सगुण रूप आहे असं मानलं जातं. त्यांच्या पादुका म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्या अस्तित्वाचं प्रतीक. त्यांच्या स्पर्शाने दर्शनाने पाप व अज्ञाननाशक, आत्मिक उन्नती, अशक्य ती शक्य करण्याची शक्ती, संकटमोचन, कुटुंबाचे रक्षण, सर्व पिढ्यांचा उद्धार, अशा प्रकारे त्या पादुकामध्ये असं सामर्थ्य आहेत. म्हणून आपण अशा पादुकांचं आपण दर्शन घेतलं, दर्शन घेण्याचा योग आला तर आपलं महत्भागी असं समजून चला आणि असं वारंवार त्यांचं सकाळी उठल्यानंतर त्यांचं स्मरण झालं पाहिजे, त्यांचं पादुकांचं स्मरण झालं पाहिजे. निर्गुण पादुका असू द्या, तुमच्या दत्त महाराजांच्या असू द्यात, या सर्व नवविभूतींच्या असू द्यात, पांडुरंगांचे चरण असू द्यात, हे सकाळी उठल्यानंतर यांचं जर स्मरण झालं तर तो दिवस आपल्याला खरोखर जमेमध्ये धरला जाईल, जीवन जगण्यामध्ये धरला जाईल. अशा प्रकारे जे श्रीधर स्वामी आहेत हे 1700 शतकात होऊन गेलेत आणि यांच्याच कृपाप्रसादाने आपण जे गावोगावी हरिविजय, रामविजय, पांडव प्रताप, शिवलीला अमृती जे वाचतो तर ह्याच महात्म्यांचे आपल्यावर उपकार आहेत. अशा प्रकारे हे 9 विभूतींच्या 9 ऊर्जावान पादुका यांचं दर्शन आपण आज घेणार आहोत. आणि ह्या साधू संतांचे जे उपकार आहेत आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि यांच्या उपकारातून थोडंफार उतराई होण्यासाठी
आपण हा थोडासा अल्पसा प्रयत्न करीत आहेत, तरी आपण हे श्रवण करावं. जय हरी, जय हरी, जय हरी.